इम्पॉर्टंट ड्रग बद्दल डिस्कस करू. ड्रगचं नाव आहे डेनोसुमॅब. इंजेक्शन फॉर्म मध्ये असतं, एक मोनोक्लोनल अँटीबॉडी. तर कुठे यूज केलं जातं, मला त्याचा यूज माहित होता फक्त ऑस्टिओपोरोसिस मध्ये करतो. ज्या कंडिशन मध्ये हाड ठिसूळ होतात, पोस्ट मेनोपॉज मध्ये होतात काही लेडीज मध्ये. आणि आज मला एक पेशंट भेटलेला, त्याला जॉईंट सेल ट्यूमर झालेला, 20-22 वर्षाचं वय असेल, त्याचा इतर ट्यूमर होता तो स्कॅपुलाच्या तिथं. जॉईंट सेल ट्यूमर म्हणजे बोनचा कॅन्सर आहे. तर त्या जॉईंट सेल ट्यूमरच्या पेशंटमध्ये हे डेनोसुमॅब देत होते. त्यामुळे मला आठवलं की हे डेनोसुमॅब कुठं वाचलेलं, मग लक्षात आलं की ऑस्टिओपोरोसिस मध्ये पण देतो. आणि हे म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे, त्याचा आपल्याला एक डोस घेतला तर भरपूर दिवस जातं. म्हणजे जर आपल्याला ऑस्टिओपोरोसिस ट्रीटमेंट करायची असेल तर 60 mg सबक्युटेनियसली डायरेक्ट 6 महिन्याने तुम्हाला दुसरा डोस घ्यायचा. आणि जर जॉईंट सेल ट्यूमरच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही हे यूज केलं तर तिथं 120 mg सबक्युटेनियसली 4 वीक्सला द्याल. कारण ट्यूमरमध्ये ग्रोथ जास्त आहे कॅन्सरची, त्यामुळे 120 mg 4 वीक्सला म्हणजे एका महिन्याला द्यावं लागतं. आणि जर तुमचा ऑस्टिओपोरोसिस 60 mg 6 महिन्याला सबक्युटेनियसली. मेकॅनिझम ऍक्शन काय, ते ऑस्टिओक्लास्टची ऍक्टिव्हिटी ब्लॉक करतं. ऑस्टिओक्लास्ट कोणते सेल असतात जे तुमच्या हाडाला खात्यात, त्या सेलला आपण ऑस्टिओक्लास्ट म्हणतो. त्याची ऍक्टिव्हिटी ब्लॉक करते. ते कसं ब्लॉक करते, एक रँक नावाचं लिगंड असते आपल्या बॉडी म्हणजे रँक लिगंड. RNK रँक लिगंड ते ऑस्टिओक्लास्टिक ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करते, म्हणजे ह्या बोन खाणाऱ्या सेलची ऍक्टिव्हिटी. हे काय करतं, जाऊन डेनोसुमॅब जाऊन त्याला बाइंड करतं आणि मग त्याची ऍक्टिव्हिटी ब्लॉक करतं. त्यामुळे तुमचं बोनचं काय होतंय, हे होत नाही, ऑस्टिओपोरोसिस होत नाही, हाडं ठिसूळ होत नाही. कधी कधी कॅन्सर सेल म्हणजे जॉईंट सेल ट्यूमरमध्ये काय होतं, ट्यूमरची ग्रोथ झाली तर आपोआप बोनची ग्रोथ डिक्रीज होणार. त्यामुळे हे इंजेक्शन दिल्यामुळे बोनची ग्रोथ इन्क्रीज होते आणि ट्यूमरची ग्रोथ होत नाही. तर लक्षात राहू द्या. ऑस्टिओपोरोसिसमध्ये आपण कोणकोणते ड्रग्ज यूज करतो, आणि बिस्फॉनस यूज करतो. तुमचे रँक इनिबिटर म्हणजे डेनोसुमॅब यूज करू शकतो. बिस्फॉनसमध्ये ॲलंड्रोनेट वगैरे यूज करतो. पण तुमचे टेरापेटाइड वगैरे हे पण यूज करतो, पीटीएच हार्मोन अॅनालॉग आणि रॅलॉक्सिफेन सिलेक्टिव्ह निस्ट्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटर. हे लक्षात आपलं डेनोसुमॅब रँक लिगंड इनिबिटर आहे, जॉईंट सेल ट्यूमरमध्ये यूज करतो आणि ऑस्टिओपोरोसिसमध्ये यूज करतो.